हॅलो नमस्कार मैत्रिणी, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना. तर आज पण मी फॉलच लावते साड्यांना. आमच्याकडं नाही हे लाईट, कारण काय ना सकाळपासून पावसाचं वातावरण होतं आणि का नाही कालचे ब्लाऊज जे माझं टार्गेट होतं ते पूर्ण कंप्लीट केलं. आणि बघू शकता तुम्ही वरती टाकून ठेवलेत ब्लाऊज. तर ते जातील ह्या 2-4 दिवसामध्ये, कारण वटपौर्णिमेच्या अगोदरची डेट्स दिलेला आहे मी सगळ्यांना. तर एक 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 करून ब्लाऊज सगळे रेडी होतात. आणि का नाही काल परत मला दुसरे ब्लाऊज आलेले स्टिचिंगसाठी, तर ते तर वेगळेच आहेत. आणि पहिलंच आपले भरपूर सारे ब्लाऊज मी परवाच कटिंग केली होती, ते पण आणखीन राहिलेत. आणि हे बघू शकता तुम्ही साड्यांना आज मी फॉल लावायला बसले. आमच्या इथं नाही आहे लाईट, तर मला सकाळपासूनच अंदाज आलता का नाही, अंदाजा बघूनच काम करावं लागतं, कारण लाईट टिकली पण पाहिजे का नाही आपल्याला काम करायचं आहे म्हटल्यावर. तर सकाळी आबाळ आलेलो थोडंसं, मग आलेच मी काय केलं तर भरपूर अशा साड्यांना फॉल लावला होता. आता सकाळी एक गिऱ्हाईक घेऊन गेले, त्यांच्या 3 साड्यांना मी ऑलरेडी लावला होता फॉल. मुलींचा क्लास झाला आहे आणि आता मी ज्या उरलेल्या साड्या आहेत त्यांना फॉल लावते, कारण काय नाही लाईट नाही आहे. तर आमच्याकडं खूप पाऊस येतो, तुम्हाला बघायचा आहे का पाऊस? आता तरी थोडासा कमी झाला आहे. आणि म्हणजे लाईट यायचं चान्सेस खूप कमी आहेत, तर त्याच्यामुळे म्हटलं चला साड्यांना फॉल लावते. हुकं तर सगळे रेडी केलेत लावून, आणि जे कटिंगला आलेले ब्लाऊज तर ते कटिंग करणार आहे. कारण काय आहे ना, आता आज मला असंही कटिंगच करायची होती, पण लाईट नाही आहे, त्याच्यामुळं चला अजून काम थोडं असं काय होतं माहिती आहे का, लाईट असली ना तर असं वाटतं का नाही एवढ्या टायमात माझं ब्लाऊज स्टिचिंग झालं असतं नाही का. आपण कटिंग केल्याशिवाय शिव पण नाही शकत ना, हो की नाही. तर आज लाईट नाही तर आज कटिंग आणि हे जे फॉल आहेत लावायला घेतले आहेत मी बघा. तर एवढ्या साड्यांना फॉल लावायचे, तिकडं पण ठेवलेले आहेत मी वरती. तर तेवढ्या रेडी करते आणि कटिंग करते. तर तुमच्याकडे आहे का पाऊस? मला नक्की सांगा. पावसाचं लोकेशन मला दाखवायचं होतं, थोडासा व्हिडिओ काढला आहे. तर बघू शकता तुम्ही आमच्याकडे खूप जास्त पाऊस आहे. आणि लाईट गेली ना तर या सीझनमध्ये खूप त्रास होतो बाबा पायाने. आज मी लाईट गेली तरी बी याच्यावर मी का नाही बिना मोटरचंच पायानेच फॉल लावून घेतलेत, कारण काय नाही बसण्यापेक्षा ते तरी काम चालू असतं, म्हणून मी साड्या कधीही पेंडिंग ठेवत असते. आणि लाईट आहे तोपर्यंत ब्लाऊज स्टिचिंग करत असते, म्हणजे काही अडचण येत नाही. लाईट गेली तरी बोर होत नाही का, आपलं काम चालू राहतं. आणि टेलरला असं नाही की लाईट नाही आणि काम नाही, असं होऊ शकत नाही. भरपूर सारे काम असतात टेलरसाठी. तर तुम्हाला कटिंगला कोणते आले तुम्हाला विश्वास होणार नाही का नाही, त्या बाईकडे दररोज ब्लाऊज शिवायला येतात का, आणि हे ब्लाऊज कुणी घेऊन जात नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हालाच नाही आहे, भरपूर जणाला पडलेला असतो. पण माझ्याकडं डेली ब्लाऊज येतात, डेली जातात, तर मला काही वाटत नाही. आणि तुम्ही जर इथून जर बघितलं असेल ना, तर एवढे ब्लाऊज मी एकावर एक टाकलेले आहेत ना, म्हणजे जागाच नाही. आणि ते सगळे वटपौर्णिमेलाच ब्लाऊज जाणार आहे पूर्ण. ते व्हाईट कलरच्या ब्लाऊजपासून परत इथपर्यंत खूप सारे ब्लाऊज आहेत ते ना, एवढे वटपौर्णिमेचेच आहेत. आणि हे ब्लाऊज आहेत ते माझे रेग्युलर कस्टमरचे आहेत, ते गाणे खूप लांब राहतात. जसा त्यांना वेळ भेटत तसं त्या घेऊन जातात. असं नाही की कुणी टाकून जातं आणि परत येतच नाही, असं काही इश्यू नाही. तर भरपूर सारे असे ब्लाऊज आहेत. आणि का नाही माझे क्लायंट येतात, ज्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्यांना असंही ऑलरेडी मी 15-15 दिवस टाईम मागत असते. आणि त्या 15-15 दिवसामध्ये मला जे अर्जंट ब्लाऊज येतात ते मी कवर करत असते. म्हणजे मला माहीत असतं की त्याला थोडासा वेळ आहे, तर मी एखादा अर्जंट ब्लाऊज आलं मला, हा बाबा तुम्हाला एका दिवसात पाहिजे, कुणाला 2 तासात पाहिजे, कुणाला 2 दिवसांनी पाहिजे, तसे ब्लाऊज मी घेत असते. त्याच्यामध्ये ते स्टिचिंग करून देतात. ते इथं टाकायला तर वेळच नसतो, कारण ते लगेच अर्जंट ब्लाऊज चालले जातात. आणि आजचं माझं हे काम चाललं आहे. आता बघू, लाईट तर नाही आहे, ब्लाऊज स्टिचिंग होतं की नाही माहीत नाही. आता मुली येतात क्लासला, सकाळी तर क्लास झाला आहे, अजून 2 जणीचा, अजून 3 जणी येणार आहेत क्लासला. तर बघू तेवढा क्लास घेऊन एवढा पिकोफॉल करून कटिंग करून किती वेळ उरतोय माझ्यापाशी ब्लाऊज स्टिचिंगसाठी. कारण काय नाही मला या व्हिडिओ पण अपलोड करायचे आहेत, कटिंगचे भरपूर साऱ्या रिक्वेस्ट आल्या. तर म्हटलं चला लाईट नाही तर ते तरी काम माझं थोडंसं कंप्लीट होईल आणि माझं थोडंसं पार्लर होईल तेव्हा तर विचारूच नका. भरपूर सारे काम लागतात, त्यातून थोडासा वेळ तुमच्यासाठी मला काढावाच लागणार आहे की नाही. तर माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर फॉलो करा, आणि माझ्या अशा टिप्स अशा थोड्याशा फॉलो करा. जर तुम्हाला पण काही तुमच्याकडून जर मला काही शिकायला भेटत असेल तर ते पण मी शिकेल नक्कीच. हा ना, मग पाऊसच तेवढा आहे. तर बघा आपले स्टुडंट आलेत भिजून. पाऊस एवढा आहे की नाही भिजलेत सगळे. सकाळी बरं झालं एक जण गेले, ती तरी नाही भिजली, ते लवकर गेले आज, लवकर चालते त्यांना घ्यायला. होतं ना अचानक खूप एवढा जोरात पाऊस आला ना, लाईट गेली. मग मी काय केलं, अंदाजा बघून सगळ्या ब्लाऊजला हुकं बिकं घरी लावून आणले होते, फॉल लावून घेतले. म्हटलं चला आता तुम्हाला शिकवत तेवढे फॉल लावायचे होते. ही तर ओढणी ती माझी घ्या, तुम्हाला जर पुसायचं असलं तर डोकं वगैरे.